गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला जून, जुलै आणि अद्याप ऑगस्टच्या आपलं जे नुकसान झालेलं आहे त्याची आकडेवारी अशी आहे की मनुष्यहानीमध्ये 6 लोक मृत झालेले आहेत या 3 महिन्यामध्ये, आजपर्यंत जूनपासून आजपर्यंत, आणि 4 लोक जखमी झालेले आहेत. पशुहानीमध्ये मोठी 6 जनावरांची म्हणजे हे झाले, मृत झाली आहेत, आणि लहान 8 जनावरं मृत झालेली आहेत. त्याच्यानंतर आपल्या घरांच्या नुकसानीबाबत सांगायचं म्हटलं तर अंशतः घरांचं पडझड जी झालेली आहे ती 1100 घरांची पडझड झालेली आहे, आणि पूर्णतः पडझड झालेली घरे आहेत आज ताग्यात म्हणजे जून, जुलै आणि अद्याप आजच्या 28 ऑगस्टपर्यंत 28 घरं आहेत. त्याच्यानंतर गोठ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एकूण 332 गोठ्यांचं आपल्याला नुकसान झालेलं आहे. शासनाकडून या बाबतीमध्ये आपण निधी मागणी ताबडतोब करत असतो, आणि शासनाकडूनही ताबडतोब आपल्याला या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने निधी प्राप्त होत असतो. काही याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये अशा काही तरतुदी आहेत की त्या जरी आपल्याकडे निधी नसला तरी मायनस निधीमध्ये आपण बिलं टाकून लोकांना मदत करू शकतो. तर आजपर्यंत एप्रिल, मे, जूनसाठी आपल्याला शासनाकडून 38,19,000 रुपये आपला निधी आपला प्राप्त झालेला होता, आणि तो संपूर्ण निधी आपण ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांना देय आहे अशा लोकांना, अशा आपत्तीग्रस्तांना आपण वाटप केलेलं आहे. दुसरं असं सांगायचं म्हटलं की जर आपल्या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी पाऊस 1220.3 मिलीमीटर इतका पडत असतो. ऑगस्टपर्यंत असलेला आवश्यक पाऊस ज्या सरासरीच्या हिशोबाने 981 मिलीमीटर असणं आवश्यक आहे, परंतु आपल्याकडे 910 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. तो जवळजवळ 92.8% आजच्या डेटचा झालेला आहे. परंतु ओव्हरऑल जर बघितलं आपण जिल्ह्यामध्ये जो वार्षिक पाऊस पडतो त्याच्या 74.6% पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये पडलेला आहे. शेतीच्या दृष्टिकोनातून चांगली आहे. धरणांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे 5 डॅममधून जवळपास पाण्याचा विसर्ग होत असतो, आणि त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते, परंतु असं नुकसान होऊ नये याकरता आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम सजग असतात, आणि ज्यावेळेला याच्यातनं विसर्ग केला जातो, या धरणांमधून विसर्ग केला जातो, त्या विसर्गाच्या दृष्टिकोनातून अगोदरच आपल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. सावधगिरीचं त्यांना बाळगण्यासाठी सूचना दिल्या जातात, आणि जास्तीत जास्त आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाकडून लोकांचा जीव कसे वाचवता येतील किंवा त्यांची हानी कशी कमी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. डोह हे डॅम आहे, त्याच्यातलं आपल्याला 100% साठा पूर्ण झालेला आहे. आपल्याकडे दुसरं डॅम आहे शिरपूर डॅम, त्याच्यात 85% साठा हा झालेला आहे. कालीसरा डॅममध्ये देखील जवळपास 85% साठा भरलेला आहे. पुजारी टोला हे डॅम जर म्हटलं तर जवळ 82 ते 83% त्याचा म्हणजे भरलेला आहे. आणि संजय सरोवर डॅम मध्य प्रदेशात आहे, त्या डॅमचाही आपण आकडेवारी घेतली असता ते असं लक्षात येते की 84.76% डॅम आपल्याकडे भरलेला आहे. तसे म्हणजे आपल्याला साठा आपल्याकडे व्यवस्थित आहे, आणि आज ताग्यात जो पडलेला पाऊस आहे जवळपास 74 ते 75%, तोही आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला म्हणजे शेतीसाठी पूरक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.